ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मी एक काल व्हिडिओ टाकला होता की मी उपवास करतो 1 महिन्यासाठी आणि तो उपवास फक्त लिंबू पाणी यावर करतोय 1 महिन्यासाठी. तर बऱ्याच माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहेत, खूप आहेत. त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया कळवल्या, मला फोन करून बी बोलले आणि मेसेज बी केले, महाराज तुम्ही एवढं काही कडक करू नका, तुम्हाला शुगर आहे वगैरे. कारण बऱ्याच आता माझ्या संपर्कात इथं त्यांच्याशी बोलणं वगैरे होतं. त्यांना सर्वांनाच माहित आहे की बाबा, आणि खूप त्यांना काम असते असं तसं, म्हणून ते प्रेमाप कातर माझ्यावर प्रेम करतात ते लोक. त्यांचं माझं नातं आहे. मग अनेक की ज्यांना माझ्याविषयी खूप तळमळ वाटते, त्या मंडळींनी काय केलं किंवा मला मेसेज करून सांगितलं की नका, असं करू नका, काहीतरी खा, फळं तरी खा. तर मी त्यांना आता सगळ्यांनाच सांगणं ठीक नाही. आता मी व्हिडिओद्वारे सांगतो सगळी गोष्ट, याच्या मागचे कारण वगैरे काय. तर ही जी मंडळी विचार करायला की बाबा कसं होईल, काय होईल, अगर एवढं आता लिंबू पण 1 महिनाभर कसं शक्य आहे, त्यांचं प्रेम आणि त्यांनी केलेला विचार ते बरोबर आहे, त्यांची काही चूक नाही. आता माझ्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. तुम्हाला वाटतं, पण तुम्ही काही घाबरायचं नाही की मला काही होत नाही. लक्षात घ्या, काही होत नाही. मला खात्री, आणि मी सगळं माझं शरीराचं निरीक्षण केल्यानंतरच कुठलेही निर्णय घेतो. आता मी यापूर्वी मी फळावरच राहिलेलो होतो, फळच खात होतो, आणि याचं नवीन नाही याच्यात. फक्त एवढंच की आता फळं बंद केले, फराळ बंद केले, सगळं बंद केले. फक्त पाणी, तेही लिंबू पाणी आणि आपलं साधं पाणी. याच्यामुळं बऱ्याच जणांना थोडीशी भीती वाटते माझ्या तब्येतीबद्दल, पण तशी भीती बाळगायसारखं काही नाही. आणि तुम्ही समजू नका की लय विशेष असं काही करायलो, असं अजिबात काही विशेष नाही. याच्यामध्ये काही विशेष, काही जगावेगळं नाही काही करायलो, आणि त्यात घाबरण्यासारखं कारण बी नाही काही. तुम्हाला मी पूर्वीच सांगतो, पूर्वी लोकांचं मी जे लहानपणी पाहिलेलं. आता हे आधुनिक काळ आलाय, त्याच्यामुळं लोकांना असं वाटतं की कसं शक्य वगैरे. पण पूर्वीचं श्रावण महिन्यामधले सांगतो. पूर्वी, आता अजून लोक आहेत, ते लोक आहेत का मेले नाहीत, ते वयस्कर झालेत, वृद्ध झालेत. ती लोक आमच्याच गावातले सांगतो, आता इतरांच्या गावातले, आमच्याच गावातले लोक माझ्या माहितीहून 70-80 किलोमीटरच्या वर असेल आमच्यापासून गोदावरी नदी. आमच्या गावापासून गोदावरी नदी तेवढी दूर असू शकते, एक अंदाज सांगालो. तर पूर्वी काय असायचं, श्रावण महिन्यामध्ये गावातील काही तरुण मध्यम असे वयाची माणसं, भोपळा, पूर्वी कसं होतं, भोपळ्यामध्ये पाणी आणायचं, भोपळा असायचा, भोपळ्यातलं मधलं काढायचं, असे गोल भोपळे असायचे पूर्वी, काशी भोपळे असतील, कोणते भोपळे होते, पण त्यातलं काढायचं, त्याला दोरी बांधायची, आणि ती पाणी आम्ही गोदावरी, आमच्याकडे छोटी गंगा म्हणतात आमच्याकडे भागात, गोदावरी नदी सगळ्यांना माहित असेल. तर त्या गंगेचं पाणी घेऊन यायचे, संध्याकाळी निघायचे इथून, आमच्या गावातून, श्रावण महिन्यामधलं सांगालो, आणि संध्याकाळी निघायचे आणि चालत. त्यावेळेस गाड्याची सोय नव्हती एवढी, आणि मधून रस्ता, म्हणजे असं शेतानी असं. तर ते लोक जी होते, ती तरुण काही मध्ये, ते त्यावेळेस सोयी नव्हत्या, बॅटऱ्या नव्हत्या, विशेष म्हणजे बॅटरी टॉर्च वगैरे नव्हतं, इतका काळ सुधारलेला नव्हता त्यावेळेस. आणि ते मध्ये त्यांना काही ठराविक चोर वाटा म्हणा काय असं, ती वाटामधून डायरेक्ट ते जायचे गंगेला, आणि सकाळी तिथे आंघोळ करायची.
म्हणजे नाईटनं जायचे, सकाळी आंघोळ करायचे आणि ते आंघोळ करून ते पाणी भरायचे त्या भोपळ्यामध्ये आणि ते घेऊन परत दिवसभरात इथं घरी संध्याकाळच्या वेळेसपर्यंत ते मंडळी परत मारुतीला पाणी घालायची. ही आमच्याकडे पद्धत होती. आता बऱ्याच आमच्याकडल्या भागामध्ये होती ही पद्धत. तर ती कितीतरी गावातली, आता आमच्याच गावात कितीतरी गावातले लोक मारुतीला पाणी घालायचे, म्हणजे पाणी आणायचे, गंगेचं पाणी आणायचे. आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे ते उपास करत होते, ते सुद्धा महत्वाचं तिचं तरी. ते असं काही फराळीचं असला काही प्रकार नव्हता त्यावेळेस. तेवढे चालायचे एवढं, आणि रस्ते नव्हते, पायात काही नाही, बूट नाही, चप्पल नाही, लक्षात घ्या. आणि ती रस्ते नसल्यामुळे काट्या कुपाट्या, तुम्हाला काटे वगैरे जर बावळाचे काटे येत असले भयंकर, आणि तिकडे गंगेचा भाग आहे, तिकडे जमिनी चांगल्या आहेत, तिकडे भयानक बावळीचे असायच्या, बावळी काटे वगैरे, झाडं झुडपं. तर ही त्यांना समजा लक्षात, आता ही दिवसा गेलेली असल्यानं काय करायचं, खुणा त्यांना लक्षात यावा म्हणून ते काय करायचे, झाडाचे फटे मोडून असे ते एक खून करून ठेवायचे झाडाच्या फट्याचीच, म्हणजे परत ती रस्ता सापडावा त्यांना. मी प्रत्यक्षात लोकांशी बोललोय मी पूर्वी की कसं करत व्हा तुम्ही, तर ते तशा पद्धतीनं झाडा झुडपातून तिथपर्यंत जायचे, परत ते पाणी घेऊन यायचे, उपाशी पोटी घेऊन यायचे, परत गावातील ग्रामदैवता वगैरे सगळ्यांना पाणी घालायचे ते. आणि तुम्हाला सांगू का, गावातील मंडळी सगळी लहान थोर कुणीही आमच्या मारुतीच्या मंदिरात, आता मंदिर बांधकाम झाले, पूर्वीचं जुनं मंदिर होतं ते, तर ते मारुतीला जे पाणी घातलेलं असायचं ना, लोक घडा घेऊन जायचे, घागरी घेऊन घागर, आणि भडाभडा भडाभडा भडा टाकायचे त्याच्यावर. तुम्हाला ही खरं वाटणार नाही, पण जे आहेत ना ती लोक अजून आहेत. एखाद्या दिवशी योग आला तर मी प्रत्यक्ष त्यांना बोलन, तुम्हाला त्यांना विचारेन, मग तुम्हाला ऐका ती व्हिडिओ. तर ते पाणी घातलेलं आहे ना, तर मंदिराच्या बाहेर लांब पर्यंत यायचं. माझ्या माहितीतून काय आपलं समजा फुटाच्या भाषेत सांगायचं तर 1000 फूट म्हणायचं, त्याच्यापेक्षा जास्त. ही गल्लीत दुसऱ्या गल्लीत पाणी यायचं, इथपर्यंत पाणी बाहेर पडायचं. कारण प्रत्येक घरामधून ती काय थोडं पाणी घेऊन जात नव्हते, एक कळशी घ्यायची, बडबड उलटायची. शनिवारी, आज शनिवार आहे ना, श्रावण महिन्यातल्या शनिवारी हा प्रोग्राम असायचा. मग आणि नुसतं नाही, ओला कपड्यानं आंघोळ घालायची मारुतीला. प्रश्न काय येतं, ओल्या कपड्याने आंघोळ घालायची. आणि त्या जुना काळ म्हणजे पावसाचा काळ होता, श्रावण महिना म्हणजे पाऊस, सतत पाऊस असायचा, रिमझिम रिमझिम रिमझिम. आता पाऊसच नाही, ती बाजू वेगळी. त्यांचा एक समज होता, देवाला पाणी घातल्यानंतर पाऊस भरपूर पडतो, त्यांची श्रद्धा होती, म्हणून ते भडाभडा पाणी घालायचे. बरे, पुन्हा ते झालं पाण्याचं. देवळामध्ये एक मोठा दिवा होता, दिवा प्रत्येक घरातून एक वात, दिव्याला तेल. हे शनिवारी मारुतीच्या मंदिरामध्ये सायंकाळी प्रत्येक घरातून तेल जायचं. आणि तिथं आमचे गुरु मामा म्हणून होते, ते नाहीत, विवारले, त्यांचा मुलगा विवारलाय. ते आता त्यांचे त्या गुरुमामाचे नातू आहेत, पण ते बी करत जास्त नाही त्याच्यामध्ये. तर ते एक डब्बा घेऊन ठेवायचे, त्याच्यात ओतावं लागायचे, कारण ते दिव्यात फुल तेल भरले, त्या दिव्याचा ओघळ सुद्धा लांब लचक जायचा खाली, फरशीवरून असा लांब. ही श्रद्धा होती त्यांची. आणि उपास म्हणजे असले तसले नव्हते, फराळी करून कुठं काही, कडक उपास धरत होते. हे महत्वाचं काय, उपासाच चाललंय याच्यामध्ये. अशी पद्धत नव्हती. कोणाला सहन होत नाही, ती एक टाइम समजा जेवण करत होते. कोणी तर माझ्यात समजा आमच्या नातलागामध्ये तर आमची ते चुलती तर काही खातच नव्हती. हे बघितलेलं आहे मी. असं म्हणून मी काही नवीन असं अगर काही त्यांना चालतो. आणि विशेष म्हणजे त्या लोकांना कामं होते, त्या लोकांना खूप कामं, शेतातले कामं होते, त्यांना शेतामध्ये काम करावं लागायचं, कष्टाची कामं होते, त्याच्यामुळे त्यांची ऊर्जा नष्ट होत होती.
तरी ते माणसं उपवास चांगल्या प्रकारे करत होते. आताच्या सारखं चिप्स तळ, कुठं साबुदाण्याची पापडी कर, कुठं भगरीचा भात, कुठं काहीतरी कर, भेंडऱ्याची भाजी, ते पुन्हा वरयाचं ते भाकरी, हे असले प्रकार होते, पण मोजके प्रमाणात. असं पोट भरून खातच नव्हते ते. हे मी पाहिलेलं आहे. काही जण असे कडक होते, आता मी जसं करतो तसे कडक होते, की ते काहीच खात नव्हते, तरी ते जिवंत होते, काही नाही, चाललं, नॉर्मल राहायचे. आता हे नॉर्मल राहण्याचं कारण काय, का होत नाही त्यांना त्रास, त्याचं कारण सांगतो. कधीही माणसाच्या मनामध्ये मनाची इच्छा, मनानं जर ठरवलं, आपल्या मनातून कोणतीही गोष्ट केल्यानंतर ते सिद्ध होते, पूर्ण होते. कारण मनच आपल्याला सांगतं. मनानं जर ठरवलं की मी आता काही करणारच नाही, खाणारच नाही, तर नाही भूक लागत. तुम्ही सुद्धा पाहिलं असं कधी, तुम्ही जर मनातून उपवास केला मनातून, तर तुम्हाला भूक अजिबात लागत नाही. इकडे एरवी तुम्ही 4-4 टायमाला खात असाल, पण तुम्ही मनामध्ये ठरवलं की आज माझा शंभूचा वार आहे, आज सोमवार मला नाही खायचं, आज माझे शंभूची शिवरात्री आहे, आज माझ्या शंभूचा प्रदोष आहे, मी आज खाणार नाही, नाही तुम्हाला भूक लागणार. असे कित्येक उदाहरण आता सध्या मला सांगतात, मला नाही भूक लागत. जशी आपली श्रद्धा असते ना, विश्वास, आणि त्या विश्वासावर चालतं सगळं काही. म्हणून माझा विश्वास आहे, मला विश्वास आहे की मला काही होणार नाही, काही होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ना, शरीर कसं चालतं, आपण जरी नाही खाल्लं, तुम्ही जर कुणाला उपवास करण्याची इच्छा असेल तर सांगतो, आपल्या शरीरामध्ये अनावश्यक चरबी बरेचशी, आता माझ्या उंचीच्या मानानं, माझ्या ह्याच्या मानानं, माझ्या शरीरामध्ये सुद्धा 8 किलो चरबी आहे. म्हणजे माझं वजन खरं पाहिजे का नाही, खरंच 60 किलो पाहिजे मला, माझं वजन 60 किलो पाहिजे. आणि 60 किलो माझं पोट पाहिजे 30-31, बरोबर आहे. तर आता सध्या माझ्याकडे समजा उपाशाच्या अगोदर मोजलेलं वजन वगैरे, तर ते 68 किलो भरलं. आणि पोट भरलं 36 इंच, 36-37, म्हणजे 38 इंच म्हणायला काय अडचण नाही. तर मी मोजून बसलो, आता किती कमी होत आहे. आता माझ्याकडे जवळजवळ 7 इंच एक्स्ट्रा पोट आहे, आणि वजन 8 किलो मला जे एक्स्ट्रा आहे. मग मी 1 महिन्यामध्ये ती चरबी जळून जाईन ना, काय हे जळून जाणार, म्हणजे शरीर खाणार, ते ऊर्जेत रूपांतर करणार. म्हणजे माझं जी म्हणजे समजा आहार आहे, मला जे आता आहार समजा मी बंद केला, अन्न ग्रहण करत नाही, तर ते अन्न ग्रहण न केलं तर ते काय करतं, शरीर आपल्या ही जी चरबी आहे, आपल्या शरीरामध्ये जी चरबी आहे, त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करतं, आणि ती शरीरासाठी ऊर्जेसाठी वापरल्या जातं. त्याच्यामुळं मला माहित आहे ना, मला काही तकलीफ होणार नाही. 8 किलो उडेपर्यंत, 1 महिन्यामध्ये 8 किलो उडेपर्यंत मला काही तकलीफ होत नाही. तिथून पुढे बघूया. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करायची गरज नाही एवढी, की बाबा कसं होईल, काहीतरी खाण्याची आवश्यकता, ज्या दिवशी खाण्याची आवश्यकता पडेल त्यावेळेस बघूया, पण एवढं कमी होईपर्यंत त्याच्यावर माझं शरीर चालणार आहे. आणि 1 महिन्यामध्ये अर्ध कच्चं होऊ शकतं कमी, म्हणजे अर्ध काहीतरी 5-6 किलो होईल, मग त्याच्यावर माझं शरीर चालणार आहे. आता लिंबू पाणी का घ्यायचं असतं, की शरीर शुद्ध करायचं, आपल्या आरोग्यासाठी करायचं असतं. त्याच्यामध्ये क्षार असतात. क्षार असल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येत नाही. तुम्हाला जरी उपवास करता यावा म्हणून मी ही गोष्टी सांगतो तुम्हाला, की आपल्या शरीरामध्ये भरपूर जर तुमच्या समजा वयानुसार, तुमच्या ह्याच्या अनुसार जर चरबी एक्स्ट्रा असेल, तर तुम्ही जरूर उपवास करा. आणि उपवास श्रावण महिन्यात का करायचे, अजून त्याच्या मागचं कारण सांगतो. ही तर आध्यात्मिक झालं, देवाच्यासाठी तर झालं, पण आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा ती महत्वाचं आहे, की श्रावण महिना म्हणजे कसं पावसाळा,
म्हणजे पाऊस येतो, सगळीकडे समजा घाण असते, जंतू वगैरे, भाजीपाल्यावर जंतू असतात, सूक्ष्म जीवाणू असतात. आणि आता पाऊस नाही आमच्याकडे, पण श्रावणमध्ये पाऊस असतो. त्याच्यामुळे भाजीपाला बरेच अन्न म्हणजे दूषित असतं अन्न. अन्न हे दूषित होतं आणि ते दूषित अन्न भक्षण केल्यानंतर आपल्याला बरेच पोटाचे विकार वगैरे काही गोष्टी होतात. आणि ते विकार ह्या पावसाळ्यात उपवास धरण्याचे कारण म्हणजे ते असतात ह्या म्हणजे श्रावणमध्ये. आणि ते पवित्र महिना पण समजला जातो. शिवाचा महिना आहे आपला, शिव उपासण्याचा महिना आहे. पवित्र महिन्यामध्ये उपवास करणं दोन्ही आपलं आध्यात्मिक शक्ती वाढते, आपलं मन स्थिर होतं, चंचल मन आहे चंचल आपलं विचार वगैरे जे आपण जे विचार तर करतो ना, ताण तणाव घेतो ते जरा शांत होतात. हे झालं देवाची जोड. त्याबरोबर शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी उपवास ही महत्वाचा असतो. म्हणजे तुमचे हे जी आता दूषित अन्न वगैरे खाल्ल्यानंतर काही विकार होतील, ते विकार होणार नाहीत तुम्हाला. या दृष्टीनं तुम्ही करावं म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. कारण तुम्ही दीर्घकाळाचा नसलं तरी काही दिवसासाठी तुम्ही करून पहा. काही होत नाही. आता मी तुमच्याशी बोलतोय नाही, आज तिसरा दिवस आहे. अजून आहे का माझ्या बोलण्यामध्ये एवढं काही फरक पडला का? अशक्तपणा जाणवला का तुम्हाला? समोर आहे ना तुमच्या मी, अजिबात नाही ना तुम्हाला जाणवाला? मला तर नाही जाणवत, अजून तरी नाही जाणवत. तर याकरता एकतर आपलं उपवास केल्यानंतर आपलं मन शांत होतं, आपलं मन एकाग्रता होतं, ईश्वराबद्दल आपल्याला ओढ निर्माण होते. आणि असं काहीतरी जीवाला शरीराला ताण दिल्याशिवाय देव काही आपल्याला भेटत बी नाही. देवाच्या नावानं करणं म्हणजे देवासाठी करायचं की बाबा मी तुझ्यासाठी उपाशी राहिलोय, मला काही नको देऊ पण माझ्या ह्या भक्तांना तू आशीर्वाद दे, माझं तरी काय मागणं, त्यांच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण कर, त्यांना सदैव आनंद ठेव, त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे, मला हेच मागायचंय. मला काय माझ्यासाठी काय मागायचंय? मला काहीच गरज नाही. काय गरज आहे मला आता? एवढं शरीर दिलंय त्यानं, माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी आहेत, मला जे हवं ते मिळालंय, मग काय पाहिजे मला आता? काही नाही पाहिजे. काही पाहिजे नाही. आणि तुम्ही सुद्धा थोडाफार काहीतरी उपवास करा, काही होत नाही. तुमची मनाची तयारी असेल ना, मन जर आपल्या मनानं एकदा ठरवलं ना, तुम्ही काहीही जिंकू शकतात, काहीही करू शकतात. अशक्य अशी गोष्टच नाही. हे उपवास एक चिल्लर गोष्ट आहे, काही विशेष नाही याच्यामध्ये. तुम्ही काहीही मिळू शकतात, फक्त तुम्ही मनामध्ये ठरवा. काही करता येतं, पण चांगलं बरं का, चांगलं करायचं. वाईट कुणाबद्दल वाईटसाठी त्याचं मनाचा वापर करू नका. मनामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे की ती काही करू शकते. हे जरी खरं असलं तरी चांगल्या कामासाठी वापरा. आपल्याकडे दिले देवानं चांगलं, त्याचाच वापर चांगल्यासाठीच करायचा, वाईट गोष्टीसाठी नाही करायचा. वाईट गोष्टीसाठी वापर करायचा नाही, चांगल्यासाठी करा. आणि आज श्रावणमध्ये उपवास तुम्ही पण करा, तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि आपल्या शंभूसाठी. शंभूची जी आहे शक्ती ती मिळेल तुम्हाला, त्याचा आशीर्वाद मिळेल. आणि आशीर्वाद नुसत्या उपासना नाही, त्याच्याबरोबर शिव नाम मंत्र जप करा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमः शिवाय नमः. अथवा अजून बरेचसे शिवलेल्या अमृताचं पारायण करा. इतर शिवपुराण आहे, बरेच आहेत ना. शिवाचं काही कमी का? नाही जमलं तर आपलं नामस्मरण करत राहा. आणि श्रावण महिना हा शिवमय करा तुमच्या शरीरातून. तुमच्या शरीरात कधी तुम्ही जर उपवास करून, सगळं मन शुद्ध करून, सगळ्या शरीरातली घाण काढून जर ही मंत्र साधना केली तर
तुम्ही जिंकलात. बघा कसं नव चैतन्य तुम्हाला येईल आणि तुम्ही सदैव आनंदी राहाल, लक्षात घ्या. म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला सांगण्याचा. तर असं मंडळी, परत एकदा तुमच्यासाठी मी शंभूकडे प्रार्थना करतो. तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. तुम्ही चांगल्या प्रकारे आरोग्य सांभाळावं, उपवास करावा आणि आरोग्य चांगलं राखावं याकरता प्रार्थना